कांद्याच्या संदर्भात देखील एक मोठी अडचण निर्माण झाली आहे। जवळपास आपण बघितलं तर देशाच्या जवळपास 50% उत्पादन कांद्याचं हे महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यातले 60%च्या जवळपास नाशिकमध्ये होते। नाशिक, नगर, पुणे, सोलापूर प्रामुख्याने हे कांद्याच्या जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यात थोडं थोडं उत्पादन होतं। आणि आता आपण जर बघितलं तर त्याचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय। खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर देशामध्ये एकूण उत्पादित कांदा जो आहे त्याचं उत्पादन आणि देशाची तो कांदा कंझ्युम करण्याची क्षमता याच्यामध्ये 50%चा फरक आहे। जेवढा कांदा आपण तयार करतो त्याच्या 50%चीच खपत आपण देशांतर्गत करू शकतो। बाकी कांदा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कंझ्युम करावा लागतो। एकूण निर्यातीचा विचार केला तरी 10%पेक्षा जास्त निर्यात ही कांद्यामध्ये होत नाही आणि म्हणून हा कांद्याचा जो प्रश्न आहे हा आपल्याला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने सोडवावा लागेल। आता शॉर्ट टर्म म्हणून आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करावी लागेल। त्या दृष्टीनं आजच सकाळी बैठक झाली, सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं म्हणणं मांडलंय। त्यामध्ये आता आपण एसीएस कृषी, एसीएस वित्त आणि पणन सचिव यांची एक कमिटी तयार करून शेतकऱ्यांना आपल्याला काय मदत करता येईल याचा त्यांनी तात्काळ आराखडा तयार करावा अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे। आणि यासोबत ज्यावेळेस ही आपण ऊसाची बैठक घेणार आहोत त्याच दिवशी कांद्याची बैठक आपण लावून केंद्र सरकारकडेही कांद्याच्या संदर्भात आपल्याला काय मदत मिळू शकेल तो प्रयत्न आपण करणार आहोत। नुकतंच आपल्या पणन मंत्र्यांनी मॉरिशसच्या उच्चायुक्तांशी देखील चर्चा केली। त्यांनाही 1 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज आहे, त्यामुळे त्यांनाही तो कांदा कसा पाठवता येईल हा प्रयत्न आपण पुढच्या काळात करणार आहोत। पण त्यासोबत लॉंग टर्मचा विचार केला तर काही प्रमाणात कॅश इन्सेंटिव्ह देऊन आणि वेगवेगळे इन्सेंटिव्ह देऊन कांद्याच्या पिकाखालची जमीन ही कमी करणं आणि इतर पिकांना प्रोत्साहन देणं, ज्या पिकांमध्ये कांद्यापेक्षा चांगलं व्हॅल्यू प्रपोजिशन तयार होईल अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल। त्यामुळे कृषी विद्यापीठ आणि समिती याचाही विचार करेल की पुढच्या काळामध्ये आपल्याला, कारण शेवटी सप्लाय आणि डिमांडवर मार्केट चालतं, आज आपल्या डिमांडपेक्षा दुप्पट सप्लाय आपल्याकडे आहे आणि विशेषतः खरीप आणि खरीप पूर्व जो कांदा आहे याचा इतका स्टॉक आपल्याकडे असतो, रबी कांद्याचा तेवढा प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून त्या